नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळं ठीक आहे ना? कोविडमुळे मिळालेल्या एवढ्या प्रदीर्घ सुट्टीचा क्रिएटिव्ह उपयोग करताय ना? दिवसभरातला काही वेळ तुमच्यातील कौशल्य वाढवण्यासाठी, नवीन एखादा कोर्स ऑनलाईन शिकण्यासाठी, नवीन काही कौशल्य प्राप्त करण्यासाठी करतात ना? आयुष्यभर त्याचा उपयोग होणार आहे. तुमच्यापैकी जे पदवीधर विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी ज्यांना MBA करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, MBA करायची इच्छा आहे, त्यांना MBA ला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे याबद्दलची माहिती मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आज केवळ पदवीनंतर चांगल्या नोकऱ्या मिळणे दुरापस्त झाले आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधील पदव्युत्तर शिक्षणानंतरही फारच थोड्या संधी उपलब्ध आहेत. परंतु MBA केल्यानंतर आव्हानात्मक अशा खूप चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात आणि उत्पन्नही चांगलं मिळू शकतं. या अभ्यासक्रमामुळे तुमच्यातील नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वासाचाही चांगलाच विकास होतो. MBA झालेल्यांनी सुरू केलेल्या स्वतंत्र उद्योगधंद्यातील अपयशाचे दर देखील इतरांच्या तुलनेत अगदी नगण्य आहेत. खरोखर MBA ही एक चांगली करिअर आहे. MBA झालेल्यांना जगातील जागतिक स्तरावर नजरेत भरण्यासारखे पगार मिळतात. 2004 मधील इकॉनॉमिक टाइम्सच्या आकडेवारीप्रमाणे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून, ही युनिव्हर्सिटी अमेरिकेत आहे, या युनिव्हर्सिटीतून MBA केलेल्यांना 3 महिन्याच्या आत नोकरी मिळताना दिसते. तिथील ट्युशन फी आहे $67,000. त्याचे खूपच आहे. पण नोकरीला लागल्यानंतर मिळणाऱ्या पगाराचे प्रमाण आहे $50,000 ते $1.5 लाख, म्हणजे सुमारे 37 लाख रुपये ते 1,11 लाख रुपये. जगात स्वित्झर्लंडमध्ये सर्वात जास्त म्हणजे वर्षाला सरासरी $1,23,500 MBA केलेल्यांना मिळतो, म्हणजे सुमारे 91,39,000 रुपये. भारतात साधारणपणे 1,02,000 ते 20 लाखापर्यंत पगार मिळतो. परंतु IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून MBA केलेल्यांना खूपच जास्त पगार मिळतो. म्हणजे तुम्ही कोणत्या संस्थेतून MBA केलेला आहे त्यावर देखील पगाराचं प्रमाण अवलंबून असतं. IIM अहमदाबाद मध्ये 2019 मध्ये एका विद्यार्थ्याला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे काही अनुभव नसताना MBAचा फायनल निकाल लागायच्या आधी भारतातल्या कंपनीकडून 70 लाख रुपयाचे पॅकेज मिळाले, तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून 86 लाखाचे पॅकेज, आंतरराष्ट्रीय कंपनीने 86 लाखाचे पॅकेज देऊ केले होते. हे महिन्याला 5 ते 6 लाख रुपये पगार झाला सुरुवातीलाच प्रारंभीचा. MBA अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची प्रक्रिया अशी आहे. MBA ला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कडून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील CAT म्हणजे कॉमन ऍडमिशन टेस्ट किंवा एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसेस प्रिन्स्टन, न्यू जर्सी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पातळी घेतली जाणारी GMAT म्हणजे ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट ही परीक्षा, की जिचा उपयोग भारतातील MBAच्या परीक्षेबरोबरच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मधील MBA प्रवेशासाठी होऊ शकतो. या 2 प्रवेश परीक्षांच्या बरोबरच त्या राज्यातील मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील MAH MBA CET ही परीक्षाही देता येऊ शकते. या परीक्षातून मिळणाऱ्या स्कोअरच्या आधारावर MBA ला प्रवेश दिला जातो. या परीक्षांची थोडक्यात माहिती आता पाहूया. पहिली परीक्षा आहे कॉमन ऍडमिशन टेस्ट, जी CAT या नावाने सर्व परिचित आहे. तिचा उपयोग MBA आणि MMS यांच्या अभ्यासात विशेष फरक नाहीये. MBA म्हणजे मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, तर MMS म्हणजे मास्टर इन मॅनेजमेंट सायन्स. काही ठिकाणी MMS म्हणतात, काही ठिकाणी MBA म्हणतात, पण यापैकी MBA ही टर्म सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. MBA, MMS आणि PGDBM हा डिप्लोमा आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होतो CAT परीक्षेच्या स्कोअरचा उपयोग. CAT परीक्षेचा मार्क्स, त्यातली रँक. CAT ला बसण्यासाठी तुम्ही किमान 50%, तर राखीव वर्गासाठी किमान 50% गुणासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. फायनल इयरला असणाऱ्यांनाही या परीक्षेला बसण्यास परवानगी आहे. या परीक्षेसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. या परीक्षेच्या स्कोअरच्या आधारावर सन 2019 मध्ये मेरिट लिस्ट मधील शेवटच्या उमेदवाराला मिळालेले मार्क्स म्हणजे कट ऑफ रेट्स असे होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM MBA
MBA कट ऑफ रेट्स त्यांच्या ब्रँचेस मध्ये लागू झालेले. अहमदाबाद 99%, बेंगलोर 99%, कोलकाता 99%, कोझिकोडे 97%, लखनौ 97%, इंदोर 97%, रोहतक 95%, नागपूर 95%, त्रिची 94%, रांची 94% आणि कानपूर 92%. सगळ्यात कमी कट ऑफ रेट लागला होता तो रांची मध्ये, कानपूर मध्ये, आणि तो फक्त 92%. हायएस्ट होता अहमदाबाद, बेंगलोर आणि कोलकाता 99%. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट जी मुंबईचे आहे तिथला कट ऑफ रेट होता 96%. SP जैन इन्स्टिट्यूट मुंबई कट ऑफ रेट 92%. जर तुम्ही GMAT ची परीक्षा दिली असेल तर या GMATच्या स्कोरचे कॅट स्कोर मध्ये रूपांतर असं केलं जातं. म्हणजे GMAT ला जर 700 मार्क पडले असतील तर कॅटला ते 223 धरले जातात. 720 असतील तर 239, 750 असतील तर 267, 780 असतील तर 298 आणि 800 असतील तर 377. MBA ऍडमिशन सिलेक्शन प्रोसिजर 3 टप्प्यात पार पडते. पहिला टप्पा कॅट किंवा GMAT ही परीक्षा उत्तीर्ण करणं, योग्यता स्कोअरसह. दुसरा टप्पा रिटन ॲबिलिटी टेस्ट किंवा ग्रुप डिस्कशन. आणि तिसरा टप्पा पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे PI, जो संबंधित IIM सेंटर कडून किंवा संबंधित बिझनेस स्कूल कडून आयोजित केला जातो. कॅट परीक्षेचा पॅटर्न एकच पेपर असतो, त्यात विभाग 3 असतात. एकूण वेळ 3 तासाचा असतो. प्रत्येक विभागाला 60 मार्क्स असतात. माध्यम इंग्रजी आणि प्रश्नांचं स्वरूप TITA म्हणजे टाईप इन द आन्सर म्हणजे नॉन मल्टिपल चॉईस, आणि MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात. पहिल्या सेक्शन मध्ये व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन यावर आधारित प्रश्न असतात. यामध्ये एकूण 34 प्रश्न असतात. पैकी 7 TITA प्रकारचे तर 27 MCQ प्रकारचे असतात. प्रश्नांचा दर्जा सामान्य ते मध्यम स्वरूपाचा असतो. दुसऱ्या सेक्शन मध्ये डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग वर आधारित एकूण 32 प्रश्न असतात. पैकी 8 प्रश्न TITA तर 24 प्रश्न MCQ या स्वरूपाच्या असतात. प्रश्नांचा दर्जा मध्यम ते कठीण या स्वरूपाचा असतो. तिसऱ्या सेक्शन मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वर आधारित एकूण 34 प्रश्न असतात. पैकी 11 TITA तर 23 MCQ स्वरूपाचे असतात. प्रश्नांचा दर्जा इथं मात्र कठीण असतो. एकूण प्रश्नांचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह म्हणजे TITA आणि मल्टिपल चॉईस म्हणजे MCQ या स्वरूपाचे असते. प्रत्येक बरोबर उत्तराला 3 मार्क असतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 मार्क वजा केला जातो, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. परंतु पहिल्या सेक्शन मध्ये मात्र निगेटिव्ह मार्किंग वापरलं जात नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेक्शन साठीच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू आहे. 2019 मध्ये कॅटच्या आधारावर MBA ला प्रवेश देताना सर्व IIMs म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांनी लक्षात घेतलेले इतर मापदंड असे होते. कॅटच्या स्कोअरला वेटेज 25 होतं. वॅट म्हणजे रिटन ॲबिलिटी टेस्टला वेटेज 10 होतं. PI म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूला वेटेज होतं 30. 10वीच्या गुणाला वेटेज आहे. 10वीचे गुण जर 90% जास्त असतील तर वेटेज 10. 12वीचे गुण जर 90% जास्त असतील तर वेटेज 5. ग्रॅज्युएशनचे शाखेप्रमाणे फॅकल्टीप्रमाणे मार्क्स वेटेज 10. स्त्री उमेदवारांना लिंगभेदामुळे वेटेज 10. याशिवाय काही बाबतीत 3 वर्षापेक्षा जास्त प्रत्यक्ष कामाचा अनुभव असण्यासाठी वेटेज दिलं जातं. वेगवेगळ्या IIM मध्ये वेगवेगळे मापदंड वापरले जाऊ शकतात. भारतातील इतर MBA इन्स्टिट्यूट कॅटचा कोर्स स्वीकारतात. आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे कॅट मधील मार्कांप्रमाणे इतर इन्स्टिट्यूटनी अशा प्रकारे प्रवेश दिले आहेत. 80 ते 90% स्कोअर करणाऱ्यांना SP जैन मुंबईमध्ये प्रवेश मिळाला. 70 ते 80% स्कोअर करणाऱ्यांना ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, IBS बिझनेस स्कूल पुणे आणि मुंबई, लोटस बिझनेस स्कूल पुनावळे पुणे, युनिव्हर्सल बिझनेस स्कूल सायन मुंबई या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळाला. ज्यांचा स्कोअर 60 ते 70% होता त्यांना ख्रिस्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया पुणे, इंडस बिझनेस स्कूल पुणे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे या ठिकाणी प्रवेश मिळाला. महाराष्ट्रात कॅट परीक्षा पुढील केंद्रावर घेतली जाते. IIM ची कॅट यासाठी सेंटर्स आहेत महाराष्ट्रात अशी आहेत: पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर इत्यादी.
ग्रॅज्युएशनच्या वेटेजसाठी पदवीच्या शाखेप्रमाणे वेटेज असं वापरलं जातं. जर तुम्ही MBBS MD असाल आणि तुमचे मार्क जर 51% कमी असतील तर वेटेज फक्त 1 आहे. मार्क जर 70% पुढे असतील तर संपूर्ण वेटेज म्हणजे 10 वेटेज मिळतं आणि बाकीच्यांना 1 ते 10 मध्ये वेटेज मिळतं मार्कांप्रमाणे. तुम्ही जर CA किंवा ICW असाल आणि तुमचे मार्क जर 50% असतील तर वेटेज 1 आहे आणि 63% मार्क जास्त असतील तर वेटेज पूर्ण 10 आहे. बाकींना वेटेज यामध्ये मिळतं यातल्या मधल्याच्या मार्कांप्रमाणे. तुम्ही जर BCom, BBA, BHM, DM, BSc, BDS, B फार्मा किंवा व्हेटरनरी यामधली पदवीधारक असाल तर आणि तुमचे मार्क जर 55% कमी असतील तर वेटेज 1 आहे. 80% मार्क जास्त असतील तर वेटेज 10 आहे. तुम्ही जर BE, BTech इत्यादी केलं असेल आणि मार्क जर 60% कमी असतील तर वेटेज 1 आहे. 85% मार्क्स असतील जास्त तर वेटेज 10 आहे. BA, BJ जर्नलिझम मधली डिग्री, LLB रुरल स्टडीज मधली डिग्री जर तुमच्याकडे असेल आणि मार्क जर 50% कमी असतील तर वेटेज 1 आहे. 75% मार्क जर अधिक असतील तर वेटेज 10 आहे. मग हे झालं पदवीच्या शाखेप्रमाणे मिळणारं वाढीव एक्स्ट्रा वेटेज, बोनस वेटेज आहे हे. तसंच 12वीच्या मार्काप्रमाणे वेटेज आहे. तुमची जर सायन्स फॅकल्टीचे असाल तुम्ही म्हणजे 12वी सायन्स केलं असेल आणि मार्क जर 55% कमी असतील तर वेटेज 1 आहे. मार्क जर 90% जास्त असतील तर वेटेज 10 आहे. कॉमर्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स 55% कमी असेल तर वेटेज 1 आहे. 90% पुढे असतील तर वेटेज 10 आहे. आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना 55% कमी मार्क्स असतील तर वेटेज 1 आणि 85% मार्क जास्त असेल तर वेटेज 10 आहे. एवढंच नव्हे तर 10वीच्या मार्कांना देखील वेटेज आहे. फायनल सिलेक्शन करताना 10वी, 12वी, पदवी हे सगळे मार्क्स विचारात घेतले जातात. फक्त कॅट एक्झामचे नाही, एंट्रन्स परीक्षेचे नाही. 10वीच्या मार्कांचे वेटेज असं आहे 55% कमी मार्क असलेल्यांना वेटेज 1 आहे आणि 90% अधिक मार्क असतील त्यांना वेटेज 10 मिळतं. जे बाकीचे 55% 95-90% आतमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना त्या प्रमाणामध्ये वेटेज मिळतं. 10 कमी आणि 1 जास्त. ऍडमिशनसाठी रिझर्वेशन असं आहे. SC कॅन्डिडेटसाठी 15%, ST कॅन्डिडेटसाठी 7.5%, OBC साठी 27% आणि इतरांसाठी 5% म्हणजे इतर कॅटेगरीसाठी 5%. परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर कॅटच्या पूर्वतयारीसाठी IIM च्या वेबसाईटवर उमेदवारांना प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट उपलब्ध केली जाते. त्याचा उपयोग प्रत्येक उमेदवाराने करायला हवाच. कॅट परीक्षा सिलेबस असा आहे. सेक्शन 1 व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये इंग्लिश युसेज ऑर ग्रामर, क्लोज पॅसेज, व्हर्बल ॲबिलिटी, जम्बल्ड पॅरेग्राफ्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, व्हर्बल रिझनिंग, सिनॉनिमस, अँटॉनिमस, फॅक्ट्स इंटरफरन्स, जजमेंट एटसेट्रा. दुसऱ्या सेक्शन मध्ये डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग. त्यामध्ये बार ग्राफ्स, कॉलम ग्राफ्स, टेबल्स, कॅसलेट्स, ब्लड रिलेशनशिप, कॅलेंडर्स, क्यूब्स, क्लॉक्स, नंबर अँड लेटर सिरीज, सिटिंग अरेंजमेंट, बायनरी लॉजिक, लाईन चार्ट्स, व्हेन डायग्राम, पाय चार्ट, combination of 2 or more types linked to each other, etc. सेक्शन 3 क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. यामध्ये ट्रिगोनॉमेट्री, मेन्शुरेशन, अल्जेब्रा, अर्थमेटिक, हायर मॅथमॅटिक्स आणि जॉमेट्री इत्यादींचा समावेश होतो. GMAT प्रवेश परीक्षा. आता ही परीक्षा अमेरिकेतून घेतली जाते. अमेरिकेतली परीक्षा आहे ही. या परीक्षेमध्ये जर योग्य स्कोर केला तर अमेरिकेतला चांगल्या स्टॅनफोर्ड सारख्या विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो आणि करिअर अतिशय उत्कृष्ट होऊ शकते. जरी खर्च जास्त येत असला त्या ठिकाणी शिक्षणासाठी तर त्यासाठी लोन बँकेकडून मिळतं. फॉरेन एज्युकेशन लोन देखील आहे. मागे मी एज्युकेशन लोन मध्ये माहिती सांगितली एका व्हिडिओमध्ये. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील MBA, MSS, PGDBM या प्रवेशासाठी ही GMAT परीक्षा अत्यंत उपयुक्त आहे. ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट म्हणजे GMAT ही MBAच्या प्रवेशासाठी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन काउन्सिल कडून आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. सदर परीक्षेचा स्कोर मगाशी सांगितल्याप्रमाणे अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील MBA, MSS, PGDBM प्रवेशासाठी स्वीकारला जातो. सदर परीक्षा भारतात या केंद्रातून देण्याची सोय आहे.
परीक्षा द्यायला अमेरिकेला जावं लागत नाही, एंट्रन्स एक्झाम द्यायला, GMET द्यायला. सेंटरची नाव अशी आहेत पहा: पुणे, मुंबई, नागपूर, बेंगलोर, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकाता, लखनौ, जयपूर, भोपाळ, अमृतसर, इंदूर इत्यादी. परंतु 2020 मध्ये चालू वर्षामध्ये कोरोनाच्या प्रसारामुळे ऑनलाईन देण्याची सोय करण्यात आली आहे ही परीक्षा. सदर परीक्षा वर्षात कॅट सारखी एकदाच होत नाही, तर 5 वेळा घेतली जाते वर्षात. आयुष्यभरात जास्तीत जास्त 8 वेळा या परीक्षेला बसता येते. परीक्षेची तारीख तुमच्या सोयीप्रमाणे निवडता येते. या परीक्षेचा स्कोर 5 वर्ष चालतो. एकदा परीक्षा दिली की 5 वर्ष तुम्हाला MBA ला ऍडमिशन ट्राय करता येतो. ही परीक्षा एकूण 800 मार्काची असून त्यापैकी 700+ स्कोर चांगला मानला जातो. परीक्षेची फी $250 अमेरिकन म्हणजे सुमारे 17,500 इतकी आहे आणि कॅटची फी फक्त ₹1900 आहे. पण कॅटचा स्कोर फक्त भारतातच आणि तोही 1 वर्ष स्वीकारला जातो. भारतातून दरवर्षी GMET ला सुमारे 30,000 विद्यार्थी बसतात. अमेरिकेतील जगप्रसिद्ध MBAच्या महत्वाच्या इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत स्वीकारला गेलेला GMETचा कट ऑफ स्कोर असा आहे: स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी 737, पेन युनिव्हर्सिटी 730, शिकागो युनिव्हर्सिटी 730, केलॉग युनिव्हर्सिटी 732, हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट 729, MIT 722, बर्कले 725 आणि LA विद्यापीठ 727. म्हणजे ह्या सगळ्या विद्यापीठामध्ये 700च्या पुढे गेला तर कट ऑफ रेट. भारतातील MBA PGDM साठी महत्वाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये स्वीकारला गेलेला GMETचा कट ऑफ स्कोर असा आहे: IIM अहमदाबाद 700, IIM बेंगलोर 709, ISB हैदराबाद PGDM 709, XLRI जमशेदपूर PGDM साठी 700, SPJIMR PGPM साठी 700, ग्रेट लेक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चेन्नई PGPM 600. हे स्कोरच्या आकडे सांगितले स्वीकारले गेलेले कट ऑफ रेट GMETच्या मार्कांच्या आधारे. परीक्षेसाठी एकच पेपर असतो. त्यामध्ये 4 सेक्शन असतात. एकूण मार्क 800 आहेत. वेळ 3 तास 7 मिनिटे आहे. 7 म्हणजे 187 मिनिटाचा पेपर आहे हा. परीक्षेतील प्रश्न मल्टिपल चॉईस MCQ आणि ऍडमिनिस्टर्ड इन कॉम्प्युटर अडॅप्टिव्ह फॉर्मॅट या स्वरूपाचे असतात, म्हणजेच नॉन मल्टिपल चॉईस असतात. GMETच्या परीक्षेचा पॅटर्न असा आहे: प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, मल्टिपल चॉईस आणि सब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. पहिल्या सेक्शन मध्ये एकच प्रश्न असतो. स्कोरची मर्यादा 0 ते 6 पर्यंत आणि वेळ दिला जातो फक्त 30 मिनिटे या सेक्शनला. पहिला हा सेक्शन उमेदवारांच्या अॅनालिटिकल रायटिंगचे मूल्यांकन करतो. दुसरा सेक्शन इंटिग्रेटेड रिझनिंग वर आधारित असतो. त्यामध्ये एकूण 12 प्रश्न असतात आणि स्कोरची मर्यादा 1 ते 8 असते, तर वेळ 30 मिनिटं असतो. तिसरा सेक्शन क्वांटिटेटिव्ह रिझनिंग वर आधारित असून एकूण 31 प्रश्न आणि स्कोर 6 ते 51 असतो, तर वेळ 62 मिनिटे असतो. चौथ्या सेक्शन मध्ये व्हर्बल रिझनिंग वर आधारित असतो. चौथा सेक्शन एकूण प्रश्न 36 असतात आणि स्कोर 6 ते 51, तर वेळ 65 मिनिटे असतो. म्हणजे एकूण प्रश्न 80 असतात त्या पेपरमध्ये. संपूर्ण परीक्षेसाठी म्हणजे एकाच पेपरमध्ये एकच पेपर आहे. एकूण मार्क्स 800 आणि एकूण वेळ 3 तास 7 मिनिटे असतो. GMET प्रवेश परीक्षा सिलेबस असा आहे. इंटरनेट तो मिळेलच, नाही मिळालं तर तुम्ही सांगतोच आहे. पहिल्या सेक्शनचा सिलेबस आहे. पहिलं सेक्शन आहे अॅनालिटिकल रायटिंग असेसमेंट. या सेक्शनचा सिलेबस खूप विस्तृत आहे. पॅसेजचे टॉपिक कुठलेही असू शकतात. या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्तराच्या रचनेकडे लक्ष देणे, त्यातील स्पष्टीकरणाकडे नाही. इथे ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही टेस्ट तुमच्या मताची, ओपिनियनची, स्पष्टीकरणाची नाही, तर लिहिण्याच्या तुमच्या कौशल्याची आहे. म्हणून नॅचरल ओपिनियनलाच चिकटून राहा. चिकटून राहूनच लिखाण करायला हवे. लिहिण्यासाठी तुम्हाला एखादा विषय दिला जाईल किंवा एखादा परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे तुम्हाला द्यावे लागतील. माध्यम इंग्रजी आहे हे मात्र लक्षात ठेवा. मी मराठीत सांगत असलो तर परीक्षा इंग्रजीत आहे. या विभागात तुम्हाला आर्ग्युमेंट एस्सेच्या मागील कार्यकारण भावाचं विश्लेषण प्रथम करावं लागेल आणि नंतर आपले मत मांडावे लागेल. यात तुम्ही किती परिपक्वतेने आर्ग्युमेंटचे विश्लेषण करता त्यावरून तुमची परीक्षा केली जाईल. तसेच तुम्हाला दिलेल्या टॉपिकवर, दिलेल्या प्रॉब्लेमवर निबंध लिहायला लागेल. तुम्हाला त्यात 600 शब्दांमध्ये तुमचे मत मांडावे लागेल.
दिलेल्या विधानाच्या बाजूने किंवा तुमचे स्वतःचे स्वतंत्र मत मांडावे लागेल. पण असे करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवे की तुम्ही तुमचे मत योग्य त्या प्रकारे वाक्यांची व्यवस्थित रचना करून मांडलं पाहिजे, कारण त्यावर आधारितच तुमचे मूल्यांकन केले जाते. दुसरा सेक्शन आहे या पेपर मधला इंटिग्रेटेड रीडिंग. GMATच्या परीक्षेत याचा नव्यानेच अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या विभागात पॅरेग्राफच्या किंवा टेबलच्या स्वरूपात दिलेल्या डेटाचे विश्लेषण करण्याच्या तुमच्या क्षमतेची पारख केली जाते. यामध्ये खालील प्रकारचे एकूण 12 प्रश्न समाविष्ट असतात. टेबल अनालिसिस, टेबल म्हणजे लिहायचं बसायचं टेबल नव्हे. यामध्ये स्प्रेडशीट डेटा असलेल्या टेबलचे विश्लेषण करून त्यातील महत्वाची माहिती शोधून काढण्याच्या तुमच्या क्षमतेची परीक्षा केली जाते. नंतर आहे 2 पार्ट अनालिसिस. यामध्ये उमेदवाराच्या गुंतागुंतीचे प्रॉब्लेम सोडविण्याच्या कौशल्याचे मोजमाप केले जाते. हे प्रॉब्लेम्स व्हर्बल, क्वांटिटेटिव्ह किंवा दोन्हीचे मिश्रण असलेले असू शकतात. त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध गोष्टींचा अंतर्भाव असलेली असते. उमेदवाराची सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडविण्याची, ट्रेड ऑफ्स आणि 2 व्यक्तीमधील संस्थांमधील डिस्क्रीट रिलेशनशिपशी संबंधित प्रॉब्लेम सोडविण्याची तुमची क्षमता या ठिकाणी तपासली जाते. नंतर मल्टी सोर्स रिझनिंग त्या सेक्शन मधला आहे. अजून मल्टी सोर्स रिझनिंग यामध्ये वेगवेगळ्या माहितीचे टेबल्स, ग्राफ्स, पॅसेजेस किंवा या तिन्हीचे मिश्रण यांची तपासणी करण्याचे आणि त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे तुमचे कसब या ठिकाणी तपासले जाते. तसेच तुम्हाला या डेटातून योग्य तो निष्कर्ष काढण्यास आणि तो डेटा कितपत महत्वाचा आहे हेही सांगण्यास सांगितले जाते. पुढचा भाग आहे या दुसऱ्या सेक्शन मधलाच ग्राफिक इंटरप्रिटेशन. दिलेला ग्राफ, स्टँडर्ड ग्राफ, XY ग्राफ, बार चार्ट, पाय चार्ट किंवा स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन कर्व यातील माहितीचा अर्थ लावण्यास, त्यांच्यातील परस्पर संबंध लावून योग्य तो निष्कर्ष काढण्याची तुमची क्षमता तपासली जाते. पुढचा सेक्शन 3, तिसरा सेक्शन क्वांटिटेटिव्ह रिझनिंग. यामध्ये डेटा सफिशियन्सी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा अंतर्भाव होतो. डेटा सफिशियन्सी मध्ये 18 प्रश्न, 18 क्वेश्चन्स, 18 प्रश्न आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये देखील 18 प्रश्न असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आणि मल्टिपल चॉईस स्वरूपाची उत्तरे असणारे असतात. प्रश्न असे असू शकतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम सोडविण्यासाठी तुम्ही लॉजिकचा आणि अनालिटिकल रिझनिंगचा कसा वापर करता, त्यातील तुमच्या त्या कौशल्याचे मोजमाप यामध्ये केले जाते. डेटा सफिशियन्सी, क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेमची तपासणी किंवा परीक्षण, तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणता डेटा आवश्यक आहे त्याची निश्चिती करणे आणि कोणत्या स्टेपला डेटा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी पुरेसा आहे हे शोधून काढण्याच्या तुमच्या क्षमतेचे मोजमाप या ठिकाणी केले जाते. यामध्ये जॉमेट्री, इलेमेंटरी अल्जेब्रा, अर्थमेटिक, रेशो प्रपोर्शन, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, एक्सपोनंट्स अँड रूट्स, लिनियर इक्वेशन आदी टॉपिक्सचा अंतर्भाव होतो. शेवटचा सेक्शन आहे सेक्शन 4, व्हर्बल रिझनिंग. या विभागात मल्टिपल चॉईस स्वरूपाचे एकूण 36 प्रश्न असतात आणि त्यांची विभागणी क्रिटिकल रिझनिंग, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि सेंटेन्स करेक्शन यामध्ये होतो. क्रिटिकल रिझनिंग ऍडजस्टमेंट करण्याच्या, आर्ग्युमेंटच्या विश्लेषणाचे, कृती करण्यासाठीचे नियोजन आणि त्याच्या मूल्यमापनाच्या तुमच्या कौशल्याची मोजणी या ठिकाणी होते. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वेगवेगळ्या मुद्द्यामधील लॉजिकल रिलेशनशिप समजावून घेण्याचे, योग्य निष्कर्ष काढण्याच्या, शब्दांना वाक्यांना समजावून घेण्याच्या, क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट विकसित करण्याच्या तुमच्या कौशल्याची इथे परीक्षा होत असते. थोडक्यात या ठिकाणी निष्कर्ष, मध्यवर्ती कल्पनेचा वापर, कल्पनेचा पाठपुरावा, लॉजिकल स्ट्रक्चर आणि स्टाईल इत्यादी तुमच्या कौशल्यांची चाचपणी होत असते. त्यामध्ये सेंटेन्स करेक्शन, तुमच्या भाषा प्रभुत्वाची मोजणी या ठिकाणी होते. व्याकरण दृष्ट्या आणि स्ट्रक्चर संदर्भातही परिपूर्ण असलेल्या वाक्यातील भाव योग्य प्रकारे स्पष्ट होण्यासाठी त्यात योग्य ती दुरुस्ती करणे, तसेच मूळ कल्पना परिणामकारकरित्या स्पष्ट करणाऱ्या किंवा त्यातील परस्पराशी असलेले संबंध अगदी स्पष्ट आणि व्याकरणदृष्ट्या योग्य प्रकारे व्यक्त करणाऱ्या वाक्यात योग्य ती दुरुस्ती करण्याचे तुमचे कौशल्य या ठिकाणी मोजले जाते. यामध्ये क्रिटिकल रिझनिंग, सेंटेन्स करेक्शन्स, गळतीच्या चुका, पूर्वी न पाहिलेल्या पॅरेग्राफचे वाचन, कर्ता क्रियापदांचा मेळ, पॅरलेलिझम इत्यादीचा अंतर्भाव होत असतो.
कॅट ही पहिली परीक्षा पाहिली आपण, जीमॅट ही दुसरी परीक्षा. आता तिसरी परीक्षा आहे MAH MBA CET. MAH MBA CET म्हणजे CET आहे. कॅट, जीमॅट आणि CET या ही तिसरी परीक्षा महाराष्ट्रातील MBA MMS च्या प्रवेशासाठी कॅट आणि GMAT याशिवाय MAH MBA CET या परीक्षेचा एक तिसरा ऑप्शन उपलब्ध आहे. यातील स्कोअरच्या आधारावर महाराष्ट्रातील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश मिळू शकतो. दरवर्षी वर्तमानपत्रात आणि इंटरनेटवर या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याच्या आणि परीक्षेच्या तारखा जाहीर होत असतात. त्याप्रमाणे अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. ही परीक्षा 200 मार्काची असते. त्यातील 120 ते 130 मार्क, त्यात जर 120 ते 130 मार्क मिळाले तर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळू शकतो. कॅट आणि जीमॅट प्रमाणेच MAH MBA CETच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठी त्या इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या ग्रुप डिस्कशन किंवा लेखी परीक्षा आणि पर्सनल इंटरव्ह्यू यासाठी तुम्हाला हजर राहावे लागेल. त्यांच्या वेटेजवरच तुमचे फायनल ऍडमिशन अवलंबून आहे. या परीक्षेसाठी 200 मार्काचा एकच पेपर असतो. त्यात लॉजिकल अँड ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि व्हर्बल ॲबिलिटी असे सेक्शन असतात. सेक्शन 1 आणि 2 लॉजिकल आणि ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग यामध्ये मल्टिपल चॉईस स्वरूपाचे प्रश्न असतात. या सेक्शनचे 2 भाग आहेत. सेक्शन पहिला लॉजिकल रिझनिंग 75 प्रश्न आणि सेक्शन 2 त्यातला भाग पोटभाग आहे, उपविभाग आहे हा, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25 प्रश्न. या 100 प्रश्नांना प्रत्येकी 1 मार्क असतो. मग सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मिळून 100 प्रश्न आणि 100 मार्क. सेक्शन 3 मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तपासली जाते. प्रश्न मल्टिपल चॉईस स्वरूपाचे असतात. या विभागात प्रत्येकी 1 मार्काचे 50 प्रश्न असतात. सेक्शन 4 व्हर्बल ॲबिलिटी, मल्टिपल चॉईस स्वरूपाचे प्रश्न या विभागात प्रत्येकी 1 मार्काचे 50 प्रश्न असतात. अशा प्रकारे या परीक्षेत एकूण 200 मार्काचे 200 प्रश्न असतात. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरली जात नाही. चुकीच्या उत्तराला 1 मार्क वजा जो होतो कॅटच्या परीक्षेला, तसं या ठिकाणी नाही. परीक्षेची वेळ 150 मिनिटं म्हणजे 2.5 तासाचा असतो. या MAH MBA CET मध्ये भाग घेणाऱ्या इन्स्टिट्यूट त्यांचा कट ऑफ रेट जाहीर करतात. सन 2019 मधील महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे कट ऑफ रेट असे होते. सिडनेहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्च अँड एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन मुंबई, ही चांगली इन्स्टिट्यूट मुंबईमधली MBA सिडनेहॅम, त्यांचा कट ऑफ रेट मागच्या वर्षी होता 99.18. दुसरी इन्स्टिट्यूट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई, कट ऑफ रेट 93.20. तिसरी NL डालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मुंबई, कट ऑफ रेट 95.93. दुसरी पर्सेंट मध्ये आहेत कट ऑफ रेट 99.70 18%, सिडनेहॅम 93.20% झेवियर्स इन्स्टिट्यूट आणि 95.93% NL डालमिया इन्स्टिट्यूट. पुढची इन्स्टिट्यूट KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मुंबई, KJ सोमय्या, यांचा कट ऑफ रेट होता 98.20 98.20%. नंतर METs इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई 91.21. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे विद्यापीठात पुंबा मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, तिथला होता कट ऑफ रेट 93.74. नंतर प्रिन्सिपल LN वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई, LN वेलिंगकर, कट ऑफ रेट होता 97.14 97.14%. आणि अजून एक इन्स्टिट्यूट आहे SIE कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई, कट ऑफ रेट 95.61%. या कट ऑफ रेटमुळे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला किती स्कोअर करायला हवा आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स पडतात. अर्थात फक्त एंट्रन्स एक्झामला या प्रवेश परीक्षा लेखी परीक्षा पडलेले मार्क्स महत्वाचे नाही. तुमचे 10वी 12वी पदवीचे मार्क्स महत्वाचे आहेत. अनुभव असेल तर चांगला, काही नैपुण्य स्पोर्ट्समध्ये वगैरे आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय त्याच्या या ठिकाणी वेटेज मध्ये समावेश होतो, ग्रुप डिस्कशनचा वेटेज मध्ये समावेश होतो, पर्सनल इंटरव्ह्यूचा समावेश होतो. या सगळ्याची गोळा बेरीज मिळून असा हा कट ऑफ रेट तयार होतो. सर्वांगीण दृष्टीने सगळ्या गोष्टी विचार करून तुमचा प्रवेश निश्चित केला जातो. MAH MBA CETचं काउन्सिलिंग, या CET प्रवेश परीक्षा निकाल लागल्यानंतर निरनिराळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये काउन्सिलिंग सुरू होतं. मेरिट लिस्टच्या आधारावर प्रत्यक्ष प्रवेशासाठी संबंधित इन्स्टिट्यूट मधील प्रवेशासाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जातं.
काही वेळा काउन्सिलिंग ऑनलाईन पद्धतीने तर काही वेळा उमेदवारांच्या समक्ष उपस्थितीत केलं जातं. उमेदवारांनी आपल्या पसंतीप्रमाणे संबंधित कॉलेजमध्ये म्हणजे संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपली सर्व संबंधित कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह पडताळणीसाठी सादर करावीत. या MACETचा कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस अशी आहे. संबंधित अधिकारी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसद्वारे काउन्सिलिंग करतात. महाराष्ट्राबाहेरच्या उमेदवाराजवळ कॅट, मॅट, MAT मॅट, GMAT, XMAT, XAT, एक्झॅक्ट म्हणजे XAT, ATMA, ATMA, ATMA यापैकी कुठल्याही एका परीक्षेचा योग्य स्कोर असणे आवश्यक आहे. ही सगळी प्रक्रिया महाराष्ट्राच्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या द्वारे पूर्ण केली जाते. 2018च्या CETच्या निकालाप्रमाणे स्कोर आणि पर्सेंटाईल असे होते. या 200 मार्कापैकी ज्यांना 149 मार्क्स पडले त्यांचं पर्सेंटाईल 99.99 झालं होतं. 136 स्कोर असणाऱ्यांचं 99.88% आणि 113 स्कोर असणाऱ्यांचं 98.07% आलं होतं. सदर परीक्षेत फायनल स्कोरला इक्वेटेड स्कोर्स असं म्हटलं जातं आणि तोच CET स्कोर कार्डवर दाखवला जातो. MBA CETचा सिलेबस असा आहे. सेक्शन 1 आणि 2 लॉजिकल अँड ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, यामध्ये लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट, सिरीज कम्प्लिशन, व्हेन डायग्राम, कोडिंग अँड डिकोडिंग, सिलॉजियम, सिम्बॉल बेस्ड कंपॅरिझन, सिक्वेन्शियल आउटपुट्स, ब्लड रिलेशन, कंडिशनल कोडिंग, डायरेक्शन सेन्स या टॉपिकचा अंतर्भाव पहिल्या 2 सेक्शन मध्ये होतो. सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 3 मध्ये क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड आहे. त्यामध्ये अर्थमेटिकल प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग रेशो अँड प्रपोर्शन. It is to access quantitative abilities, interpretation of tables, graphs and charts. Topics included are arithmetic, algebra, mensuration, probability, trigonometry, numbers, quantitative reasoning, data sufficiency, geometry, ratio and proportion, percentage, data interpretation, ग्राफ्स, चार्ट्स, टेबल्स एटसेट्रा. आणि शेवटचा सेक्शन आहे 4 व्हर्बल ॲबिलिटी. धिस इन्क्लूड्स इंग्लिश लँग्वेज ग्रामर अँड बेसिक्स टू टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ॲक्युरेसी ऑफ इंग्लिश लँग्वेज. द टॉपिक्स इन्क्लुडेड आर अँटोनिमस, सायनोनिमस, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, fill in the blanks, grammar, sentence completion and arrangement, spelling and inappropriate usage, vocabulary, para jumbles, error correction, etc. सदर परीक्षेच्या तयारीसाठी ही पुस्तके उपयोगी ठरतील. अरिहंत पब्लिकेशनचं आहे सॉल्ड पेपर्स. दीपक अग्रवाल यांचं एंट्रन्स गाईड फॉर महाराष्ट्र MBA. अजय सिंग यांचं आहे अजून एक पुस्तक, अजय सिंग यांचं पुस्तक आहे व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. अरुण शर्मांचं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. अरुण शर्मांचं पुस्तक आहे लॉजिकल रिझनिंग. MBA प्रवेशासाठी लेखी परीक्षेनंतर कॅट, GMAT, महाराष्ट्र CET हा पहिला टप्पा झाला लेखी परीक्षा. त्यानंतर दुसरा टप्पा असतो तो म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणजे GD या नावाने ते ओळखलं जातं. लेखी प्रवेश परीक्षेनंतर अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश मिळण्यापूर्वी त्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया पद्धतीप्रमाणे ग्रुप डिस्कशन GD किंवा रायटिंग ॲप्टिट्यूड WAT वॅट, GD आणि वॅट दोन्हीपैकी एक. बऱ्याचशा कॉलेजमध्ये ग्रुप डिस्कशन घेतलं जातं, पण हल्ली काही इन्स्टिट्यूटने रायटिंग ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे लेखी पेपर घ्यायची सुरुवात केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला हजर राहावं लागेल आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत दिल्यानंतर त्या दोन्हीतील एकत्रित परफॉर्मन्सच्या आधारावर फायनल प्रवेश निश्चित होतो. फायनल स्कोर कार्ड मध्ये या टप्प्यांनाही काही वेळा पूर्वी सांगितल्याप्रमाणे काही वेटेज दिलेले असतं. KJ सौम्या कॉलेज मुंबईमध्ये विशिष्ट केसवर आधारित गटचर्चा आणि त्यानंतर तपशीलवार मुलाखत घेतली जाते. त्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी असे मापदंड वापरले जातात. प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये स्कोअरला 35% वेटेज आहे, 35%. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशनला 10% वेटेज, वर्क एक्सपिरियन्स 5% वेटेज, पर्सनल इंटरव्ह्यू 25% वेटेज, गट चर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन 17% वेटेज. म्हणजे इंटरव्ह्यूला जास्त वेटेज आहे.
एंट्रन्स एक्झामच्या खालोखाल इंटरव्ह्यू आहे. स्पोर्ट्स आणि इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मधील नैपुण्यासाठी 8% वेटेज आहे. शैक्षणिक पात्रते संपूर्ण 10% वेटेज 10वी आणि 12वीला 80% अधिक मार्क्स असणाऱ्यांना आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांना दिलं जातं. हे KJ सोमय्याचं मापदंड आहे. हा कामाच्या अनुभवाचे वेटेज त्यांना दिलं जातं ज्यांनी सुपरवायझरी किंवा एक्झिक्युटिव्हच्या पदावर किमान 1 वर्ष काम केलेलं आहे. संपूर्ण 5% वेटेज 2 ते 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना दिलं जातं. नैपुण्याचे संपूर्ण 8% वेटेज त्यांना दिलं जातं ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या स्पर्धेत इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतलेला आहे. मान्यता प्राप्त राष्ट्रीय पातळीवरील संस्थातून उच्च पदवी मिळवलेली आहे. KJ सोमय्यातील कट ऑफ रेट आगाऊ ठरवला जात नाही, तर प्रवेश परीक्षेतील कट ऑफ रेट, उमेदवाराची गुणवत्ता, अर्ज करण्याची एकूण संख्या इत्यादीवर ठरवला जातो. दरवर्षी तो वेगवेगळा असू शकतो. आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रुप डिस्कशन मधून उमेदवारातील नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य तपासले जाते. तसेच ऐनवेळी दिलेल्या विषयावर काटेकोर विश्लेषण करून सर्व ग्रुप मेंबर्सना बरोबर घेऊन योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचण्याचे तुमचे कौशल्य पडताळले जाते. मॅनेजर म्हणून जबाबदारी पेलण्याची तुमची कुवत कितपत आहे हे तपासण्यासाठी हे ग्रुप डिस्कशन असतं. ज्यावेळी व्यक्तींच्या एखाद्या ग्रुपला एखादं कार्य फत्ते करण्यासाठी दिले जाते त्यावेळी ग्रुप म्हणून ते काम करताना प्रत्येकातील गुण आणि दुर्गुण प्रकर्षाने बाहेर पडतात आणि ते तपासण्यासाठीच असे ग्रुप डिस्कशन आयोजित केले जाते. ग्रुप डिस्कशनसाठी दिलेले टॉपिक्स बहुधा सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या असतात. त्यासाठी तुम्हाला रोज वर्तमानपत्रातील अग्रलेख, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी, इव्हेंट्स इत्यादी संदर्भातील माहिती वाचण्याची सवय हवी. ग्रुप डिस्कशनसाठी आपल्याला आपल्या वाट्याला कोणता विषय येईल याचा अंदाज करणं कठीण असतं, पण तरीही त्याचे स्वरूप साधारण असं असू शकतं. इंडिया नीड्स मोर अँड मोर सेशन्स, हजारेज अँड खैरनार्स. हा विषय मी पुण्यातल्या एका मोठ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या 1500 मुलांचं ग्रुप डिस्कशन घेतलं होतं. त्यामध्ये हा विषय मी दिला होता स्वतः. महाराष्ट्रातली मुलं सोडून भारतातल्या सगळ्या प्रांतातल्या मुलांना याच्यात बोलता आलं. त्यामध्ये हजारे, सेशन आणि खैरनार या 3 व्यक्ती भारतातलं महत्व त्यांनी इतिहास घडवलेला आहे. त्या अशी माणसं आपल्याला पाहिजेत, पुन्हा खूप पाहिजेत, असं मी दिला होता विषय. साऊथच्या मद्रासच्या मुलांना देखील बोलता आलं. त्यांना सेशन माहिती असतील कारण ते भारताचे इलेक्शन कमिशनर होते. परंतु हजारे आणि खैरनार हे महाराष्ट्र मुलांनाच माहिती असणार. पण बाहेरच्या विद्यार्थ्यांचं वाचन खूप असतं आणि त्या स्पर्धेत आपण टिकून राहू शकत नाही. त्याचे वाचन वाढवा. दुसऱ्या विषयात सांगता येईल कोविड-19 युजफुलनेस ऑफ सोशल डिस्टन्सिंग. कोविड-19 अँड युजफुलनेस ऑफ सोशल डिस्टन्सिंग असा विषय येऊ शकतो पुढच्या ग्रुप डिस्कशनला. किंवा असा विषय देता येईल कोविड-19 इज नॉट व्हायरल डिसीज. यावर उलटसुलट चर्चा चालू आहे जगभर. व्हायरल आहे का, फंगस आहे का, बॅक्टेरिया आहे, ते असो. तर तुम्हाला तुमचे विचार मांडायचे हा डिसीज व्हायरल आहे का नाही. नंतर सोशल डिस्टन्सिंग इज नॉट ओनली मेजर टू ओव्हरकम द डेडली इफेक्ट ऑफ कोरोना-19. किंवा डीड GST हेल्प सो फार फॉर फास्ट इकॉनॉमिक ग्रोथ. किंवा इज बॅनिंग चायनीज प्रॉडक्ट इज जस्टिफायबल. Making Aadhaar card is a good idea. Is non-availability of good internet speed useful for digital India? Crime against women is increasing due to faulty social structure. Are not big banking scams affecting Indian economy? Make India campaign is very successful. Indian economy is privatizing. Would it be useful to ban Income Tax Act and focus on indirect taxes? Is IT industry creating huge jobs for Indians? Increasing e-commerce useful for growth of economy? Law should be for real justice. Social media making Indian youth more inefficient and less productive. Social media making Indian youth more inefficient, not efficient नाही म्हणत, inefficient म्हणतोय, and less productive असा विषय येऊ शकतो. इंडियन एज्युकेशन सिस्टीम लॅगिंग बिहाइंड द वर्ल्ड.
Nationalizations over globalization is useful. Farmers should be the center point of development of Indian economy. National anthem should be played in cinema halls. MBA is necessary to succeed in life. Automobile industry be totally banned to overcome the overall pollution. या टॉपिक्सवर विचार करून ठेवा. न जाणो यातलाच एखादा टॉपिक तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये यायचा, त्यावेळेस उपयोग होईल. त्यासाठी वाचन वाढवा, पेपर पहा, टीव्हीवरच्या बातम्या ऐका. अशा MBAच्या ग्रुप डिस्कशन मध्ये भाग घेताना या गोष्टी अवश्य करा. प्रथम विषय नीट ऐकून घ्या. त्या संदर्भात तुमच्या मनात येणारे विचार एका कागदावर लिहून घ्या. दिलेला विषय जर तुम्हाला चांगला माहित असेल तर चर्चा सुरू करण्यात पुढाकार घ्या. जर तुम्हाला विषय माहित नसेल तर इतरांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. तुमचा मुद्दा फॅक्ट्स आणि फिगरच्या सहाय्याने विशद करा. तुम्ही 3-4 मिनिटात तुमचे बोलणे संपवा. इतरांनाही बोलण्याची संधी द्या. उत्साहवर्धक पण विनयशीलता बाळगून बोला. दुसऱ्याच्या मतांना सौम्य शब्दात विरोध करा, पण चांगल्या गोष्टींना पाठिंबा द्यायला विसरू नका. जर ग्रुप निष्कर्षावर पोहोचू शकत नसेल तर सर्व चर्चेचा थोडक्यात आढावा घ्या आणि तुमचा निष्कर्ष मांडा. परंतु या चर्चेत भाग घेताना या गोष्टी मात्र हटकून टाळा. विषयाचे पुरेसे ज्ञान नसेल तर चर्चा सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊ नका. अति आणि विषयबाह्य बोलू नका. निष्कारण इतरांना बोलताना मध्ये मध्ये टोकू नका. इतरांचा वेळ चोरू नका. बोलताना मोठ्याने ओरडू नका. त्याचे आर्ग्युमेंट पण टाळा. परीक्षकांकडे या ग्रुपमधील एका विशिष्ट मेंबरकडे पाहू नका. अनावश्यक गोष्टी बोलून ग्रुपचे लक्ष भलतेकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका. बोलत असताना नाकाला स्पर्श करणे, टेबलावर मुठी आपटणे, मागे झुकणे, पुढे झुकणे इत्यादी निगेटिव्ह बॉडी लँग्वेज टाळा. निरर्थक आकडेवारी सांगत बसू नका. थरथरत्या आवाजात बोलण्याचे टाळा. घाबरू नका. हात थरथरणार नाहीत अशी काळजी घ्या. चर्चेवर प्रभुत्व प्रस्थापिण्याचा प्रयत्न करू नका. जर एखाद्याला बोलायचे नसेल तर त्याला बोलायचा आग्रह करून त्याला अडचणीत आणू नका. काहींना सवय असते अशी. काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स ग्रुप डिस्कशन आयोजित करण्याऐवजी केस डिस्कशन आयोजित करतात. केस डिस्कशन मध्ये ती केस प्रत्यक्षात असल्याचे वातावरण निर्माण होते आणि ग्रुप मेंबर्सची विचार प्रक्रिया सुरू होऊन ती केस सोडविण्यासाठी उत्तम उपाय सुचवला जातो. हा उपाय खूप अचूक किंवा चुकीचाही असू शकत नाही, परंतु सर्व ग्रुप मेंबर्स एकत्र येऊन चर्चा करून तो उपाय कसा जास्तीत जास्त मर्मभेदी होऊ शकेल यासाठी एकसंघ भावनेने प्रयत्न करतात आणि दिलेल्या वेळेमध्ये एका चांगल्या निर्णयापर्यंत पोहोचतात. यातून उमेदवारांच्या अंगचे विविध पैलू पुढे येतात. उदाहरणार्थ सुस्पष्ट विचार करण्याचे कौशल्य, समोरच्याचे ऐकून घेण्याचे आणि इतरांशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य, प्रश्नांची काटेकोर आणि अचूक छाननी करण्याचे कौशल्य. हल्ली या ग्रुप डिस्कशन आणि केस डिस्कशनच्या ऐवजी निबंध लेखनी सुरू झालेलं आहे. काही इन्स्टिट्यूट एसे रायटिंगची परीक्षा घेतात, लेखी परीक्षा. एका सुंदर पद्धतीने लिहिलेल्या निबंधातून प्रवेश निश्चित करणाऱ्या अधिकाऱ्यांना उमेदवाराचे संघटन कौशल्य, कल्पनाशक्तीचा वापर करून त्या प्रत्यक्षात वापरण्याचे कसब, त्यासाठी सादर केलेली उदाहरणे, कारणे आणि वापरलेली प्रमाणित इंग्रजी भाषा याची पडताळणी करून उमेदवाराच्या MBA प्रवेशासंदर्भात मत बनवणे सोपे जाते. आता शेवटचा टप्पा या प्रवेश प्रक्रियेचा तो म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. खूप महत्वाचा आहे आणि वेटेज खूप आहे. PI म्हणून ओळखला जातो पर्सनल इंटरव्ह्यू. पर्सनल मधला P आणि इंटरव्ह्यू मधला I. MBA प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश परीक्षा, ग्रुप डिस्कशन यानंतरचा तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे उमेदवारांचा वैयक्तिक इंटरव्ह्यू म्हणजे PI. हा टप्पा खूप महत्वाचा आहे कारण लेखी परीक्षेनंतर वेटेज मध्ये याचा दुसरा नंबर लागतो. हा राऊंड पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा असतो. त्यातून उमेदवाराचे विषय ज्ञान, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, करिअर प्लॅन आणि मानसिक तणावावर नियंत्रण करण्याची हातोटी तपासली जाते. लेखी प्रवेश परीक्षा, ग्रुप डिस्कशन, निबंध लेखन यातून उमेदवाराचे सगळेच गुण किंवा दोष उघड होत नाहीत आणि त्यासाठीच हा वैयक्तिक मुलाखतीचा खटाटोप असतो. मुलाखत घेणारे या मुलाखतीतून तुम्ही कुठल्या प्रकारच्या, कशा प्रकारच्या व्यक्ती आहात हे ओळखण्याचा प्रयत्न करीत असतात. तुम्हाला कशात गोडी आहे, काय आवडतं, तुमची महत्वाकांक्षा, तुमचे मोटिवेशन इत्यादी या मुलाखतीतून तपासले जाते. तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना शिकलेल्या विषयावरही प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्ही त्या विषयापैकी किमान 2 विषयावरील एक पुस्तक तरी पुन्हा वाचून काढावेच हवे.
त्या विषयाचा मथितार्थ तुमच्या ध्यानी आला पाहिजे. त्यावर सुलट विचार करून मानवी जीवनात त्याचा काय उपयोग आहे, त्याचा कसा उपयोग होऊ शकतो याचा विचार करून ठेवला पाहिजे. MBA प्रवेशासाठी द्यावयाच्या या मुलाखतीसाठी या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा पोशाख साधाच पण नीटनेटका हवा. भडक पोशाख टाळा. नवीन कपडे सुद्धा टाळा. कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले हवेत. खिशाला किंवा फोल्डरमध्ये पेन लावायला किंवा ठेवायला विसरू नका. मुलाखतीचे पत्र बरोबर घ्यायला विसरू नका. मागितल्याशिवाय कुठलीही कागदपत्रे देऊ नका. मुलाखत झाल्यावर ती परत घ्यायला विसरू नका. जरी तुमचे नाव पुकारले गेलेले असेल तरीही दारावर टकटक करून मगच इंटरव्ह्यू हॉलमध्ये प्रवेश करा. हॉलमध्ये प्रवेश केल्यावर मुलाखत घेणाऱ्यांना अभिवादन करा. त्यातही प्रथम मुलाखत घेणाऱ्या स्त्री अधिकाऱ्यास आणि नंतर पुरुष अधिकाऱ्यांना अभिवादन करा. बसायला सांगितल्याशिवाय बसू नका. खुर्चीवर बसण्याआधी थँक्यू म्हणायचं विसरू नका. खुर्ची ओढू नका. हवी तर ती उचलून ठेवा. नेहमी खुर्चीच्या उजव्या बाजूने बसा. खुर्चीवर ताठ आणि पायाची घडी न घालता बसा. खाली न बघता सरळ इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडे बघा. प्रश्नांची उत्तर देताना किंचित पुढे वाका. लक्षात ठेवा, प्रश्नांची उत्तर देताना केवळ प्रश्न विचारणाऱ्यांकडेच नव्हे तर इतर मेंबर्सकडे पहा. मिशीला हात लावणे, नाक खाजवणे, केस सरळ करणे या गोष्टी हटकून टाळा. बरेच विद्यार्थी असं करतात. इंटरव्ह्यू संपल्यानंतर खुर्चीवरून उठा आणि इंटरव्ह्यू घेण्याचे आभार मानूनच बाहेर पडा. बाहेर पडण्यापूर्वी एक पाऊल मागे या, मग वळा आणि बाहेर पडा. प्रश्नाची उत्तर देताना प्रथम प्रश्न लक्ष देऊन ऐका, समजावून घ्या. जर प्रश्न समजला नसेल तर नम्रपणे तो प्रश्न पुन्हा विचारण्याची विनंती करा. जोपर्यंत सविस्तर उत्तर द्या असं विचार जात नाही तोपर्यंत थोडक्यात उत्तर द्या. याचा अर्थ असा नाही की हो आणि नाही अशा प्रकारे एका शब्दात उत्तर द्यायचं. ज्यावेळी पूर्ण खात्री असेल त्यावेळी छाती ठोकपणे उत्तर द्यायला लाजू नका. पण तसे नसेल तर सुरुवात मला वाटतं, जेवढे मला माहित आहे त्यानुसार अशा वाक्याने सुरुवात करा. न अडखळता स्वच्छ शब्दात आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात. पण याचा अर्थ खूप मोठ्याने नव्हे. उत्तर द्या. वेळ वाया न घालवता प्रश्नाची उत्तरे ताबडतोब द्या. तुमचे उत्तर विनोदात्मक किंवा उपहासात्मक असता कामा नये. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या समोरील टेबलवरील कुठल्याही वस्तूला हात घालू नका किंवा खिशात घालायचा प्रयत्न करू नका. ही गोष्ट इंटरव्ह्यू घेणाऱ्यांचा उपमर्द करणारी ठरेल. त्याचा वाईट परिणाम तुमच्या स्कोरवर होईल. जरी प्रश्न अपमानकारक किंवा चढ्या आवाजात विचारला गेला तरी तुम्ही मात्र उत्तर तसेच चढ्या आवाजात देऊ नका. तर शांत राहून नेहमीच्या पद्धतीने द्या. उत्तर नेहमी साध्या शब्दात आणि एका ओळीतच द्यावे. विचारल्याशिवाय अवांतर माहिती देण्याचे टाळा. जर तुमच्या उत्तराबद्दल इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी तुमचे कौतुक केले तर त्वरित त्यांचे आभार मानायला विसरू नका. जर तुमचे उत्तर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना आवडलं नाही किंवा ते चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं तरी शांत राहा. मनाचा तोल बिघडवू देऊ नका. उलट त्यांना सॉरी म्हणा. तेच ते शब्द, तीच वाक्ये, तेच उत्तर पुन्हा पुन्हा उच्चारू नका. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा आणि कुठल्याही प्रश्नाच्या स्वागतासाठी सतत तयार राहा. तुमच्या श्रद्धास्थानावर किंवा विश्वासावर जरी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी हल्ला केला तरी त्यांच्याशी वाद घालणं टाळा. जर तुम्ही इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या मताशी सहमत नसाल तर त्यांची प्रथम क्षमा मागून नम्रपणे तुमचे विरोधी मत मांडा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे नंतर येणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराशी विरोधात्मक असता कामा नये हे लक्षात ठेवा. जर तुमची एखादी चूक तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आली तर ती चटकन स्वीकारा. समोरच्याला समजेल अशी भाषा वापरा, परंतु ती अनौपचारिक नसावी. स्त्री उमेदवारांनी स्वतःहून हस्तांदोलनासाठी हात पुढे करू नये, परंतु इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी हात पुढे केला तर तो स्वीकारावा. पुरुष उमेदवारांनी उभे राहूनच हस्तांदोलन करावे. स्त्री उमेदवारांनी खुर्चीवर बसूनच हस्तांदोलन करावे. तुमच्या एकूण वर्तणुकीमुळे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाच्या गुणवत्तेची कल्पना येत असते. म्हणून जरा जपून वागा. उत्तरे देताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. त्याचे अनाठाई प्रदर्शन करू नका. उत्तर देण्याच्या भरात एखाद्या व्यक्तीला, गटाला, जमातीला किंवा देशाला कमी लेखण्याचा मूर्खपणा टाळा. जर इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला तुमच्या अचिव्हमेंट बद्दल विचारलं तर त्याच गोष्टींचा उल्लेख करा की ज्याचा पुरावा तुम्हाला सहज सादर करता येईल. तुम्ही इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना तुमच्या निवडीच्या विषयावर प्रश्न विचारू शकता. त्यात वावगा असं काही नाही. जर तुम्ही वरील मुद्दे समजून घेतले, इंटरव्ह्यूची व्यवस्थित तयारी केली तर या PI मध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकाल.
या PIच्या वेळी कोणतेही आणि काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण तुमच्या पदवीचे विषय, हॉबीज, स्पोर्ट्स, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, फॅमिली बॅकग्राऊंड यावर साधारणपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुलाखतीच्या वेळी विचारल्या जाणारे प्रश्नांचे स्वरूप असं असू शकतं. पहिला प्रश्न, टेल समथिंग अबाउट युअर सेल्फ. असं विचार आपल्याला आपल्याला आपल्याबद्दल काही सांगता येत नाही. नंतर व्हाय यू थिंक दॅट वी शॉल गिव्ह यू ऍडमिशन. असं विचार आपण केलेलाच नसतो. व्हॉट आर युअर स्ट्रॉंग स्किल्स किंवा व्हॉट आर युअर विकनेसेस. असा प्रश्न विचारला जाऊ शकेल, व्हॉट इज युअर टॉप अचिव्हमेंट्स किंवा व्हेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 years. 5 वर्षांनी तुम्ही तुम्हाला कुठे असाल असे पाहता. व्हॉट आर युअर लाईफ गोल्स. What are your hobbies? Why you selected finance as your specialization? Who is your role model and why? Is there any difference between a good leader and a good manager? खूप चांगला प्रश्न आहे पहा, विचार करून ठेवा. व्हॉट वॉज युअर बिगेस्ट फेल्युअर. हे सांगायला पण उत्तर द्यायला पण धाडच लागतं. व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम MBA? हाऊ यू ओव्हरकम द क्रिटिसिझम. व्हॉट आर टुडेज न्यूज पेपर्स हेडलाईन्स दॅट ग्रॅब्ड युअर अटेन्शन. इंटरव्ह्यूच्या गडबडीत आपण सकाळचं न्यूजपेपर चाळायचे विसरतोच. नेमका असा प्रश्न विचारला जातो. इफ नॉट ऍडमिटेड व्हॉट विल यू डू. MBA ला प्रवेश दिल्यानंतर काय कराल तुम्ही, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डू यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग. आणि तुम्हाला संधी देते आणि विचारते तुम्हाला काय विचारायचंय का, अशा विचारायला पाहिजे. माझं सिलेक्शन झालं का, मला ऍडमिशन मिळणार आहे का, किंवा कुठलाही प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, MBA ची ही करिअर अतिशय उत्कृष्ट आहे. त्यासाठी MBA प्रवेशाची प्रक्रिया, MBAच्या विविध प्रवेश परीक्षा, MBA झाल्यावर मिळणारा पगार, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, सिलेबस, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूच्या वेळी घ्यायची दक्षता इत्यादी बाबत मी खोलात जाऊन चर्चा केलेली आहे. जर आपण एकदाच नव्हे तर किमान 2 वेळा हा व्हिडिओ ऐकला तर MBA प्रवेश परीक्षेबाबतची भीती तर दूर होईलच, पण तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह नक्कीच वाढेल आणि तुमचं इप्सित साध्य होईल आणि भारतातील उत्कृष्ट अशा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला नक्कीच प्रवेश मिळेल. बी बोल्ड अँड सी मायटी फोर्सेस विल कम टू यू फॉर युअर एड. नजीकच्या भविष्यात तुम्हाला भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतील उत्कृष्ट अशा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये MBA साठी प्रवेश मिळो आणि त्यातून तुमची एक दैदिप्यमान अशी करिअर घडवो. अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी संभवामी युगे युगे असे अभिवचन दिलेल्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपण मागूया. तो तुमचं इप्सित निश्चितच पूर्ण करील याची खात्री बाळगा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.